रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीत 5 दिवसाच्या गौरी गणपतीचं विसर्जन कृत्रिम तलाव, नदी, नाले यांच्यामध्ये तसेच समुद्रात करण्यात आलं। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत भक्तांनी गौरी गणपतीला निरोप दिला। माझं नाव पूजा प्रदीप पवार। आज 6 दिवस झाले आमच्या गावी गणपती आलेत। आम्हाला आज त्यांचं विसर्जन होतंय। आज आम्हाला खूप वाईट वाटतंय। काही नाही, बाप्पाकडे आम्ही फक्त सगळ्यांना सुखी आणि आनंदी ठेव। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। आपलं गावाची माहिती गणपती म्हटलं की सगळ्यांना खूप आनंद होतो। महिनाभर आधीपासून आपण सगळेजण त्याची वाट बघत असतो, म्हणजे कधी गणपती येणार, कधी गणपती येणार। आज कोकणात गौरी गणपती निमित्त वातावरण अगदी भक्तिमय बनलं होतं। मात्र आज 5व्या दिवसाच्या गौरी गणपतीचं विसर्जन पार पडलं। अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की कोकणी माणूस हा गणपती भक्त आहे आणि कोकणी माणसाला गणपती उत्सव हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे। आपण पाहताय आमच्या मागे कशा पद्धतीने आधुनिक नव्हे तर पारंपरिक पद्धतीने कोकणी माणूस हा गणपती उत्सव साजरा करतोय। कोकणात वाजत गाजत 5 दिवसाच्या गणपतीचं आणि गौरींचं विसर्जन करण्यात आले। गेले 5 दिवस कोकणात मोठ्या उत्साहात गणपतीचे विविध पारंपरिक कार्यक्रम पार पडले। त्यातच आज गौरी विसर्जन असल्यानं पारंपरिक पद्धतीनं मोठ्या थाटामाटात गणपती आणि गौरीचं विसर्जन करण्यात आलं। हा पारंपरिक कोकणी विशेष म्हणजे कोकणी लोकांचा हा सण आहे। गणपती उत्सव हा जास्तीत जास्त थाटामाटाने साजरा केला जातो। यासाठी आमचे मुंबईकर मंडळ, ग्रामस्थ मंडळ एकत्र येऊन हा वर्षानुवर्ष पारंपरिक सण हा आम्ही विनोदी वातावरणात साजरा करतो। कोकणात सण साजरा करतो गणपतीचा। गौर गणपती आणतो आम्ही। मुंबईची लोक येतात, गावची लोक, ही सगळी मिळून आम्ही सण साजरा करतो। नाच करतो, गाणं करतो, खेळ करतो, असे सगळे मिळून सगळं आनंद पार पाडतो। यावेळी नाचगाणी, आरती म्हणत भाविकांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत विसर्जन केलंय। गणपती उत्सवाच्या वेळेला म्हणजे ज्या वेळेला गणेश चतुर्थी असते त्यावेळेला आम्ही गणपती अगदी आनंदाने घरी आणतो। आमचं हे छोटंसं गाव म्हैसोंड आहे। त्या गावामध्ये मी माहेरवती नाही। इथपासून ह्या परिवारात आमचा हा गणपती आणि शिमगा हे 2 सण आमचे मोठे असतात। मुजम्मिल जैतापकर, MJ न्यूज, रत्नागिरी।